भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आजकाल काय बोलतायत मला वाटतं त्यांचं त्यांना कळत नसावं. कारण आजच आता ते म्हणाले की नंबर 2च राहतो. मग ते आदरणीय अजितदादांबद्दल बोलतायत कारण अजितदादा कंटिन्यू नंबर 2 राहिलेले आहेत. कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर 1 होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर 2 राहिले होते. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर 2 आहेत. केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर 2 आहेत 2014 पासून. मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी काही नेत्यांनी नक्कीच भान ठेवायला पाहिजे की आपण काय बोलतोय. अशा प्रकारे वक्तव्य करून की जेणेकरून महायुतीमध्ये तणाव निर्माण होईल किंवा लोकांमध्ये एकमेकाबद्दल द्वेष निर्माण होईल अशा बोलणी या नेत्यांनी टाळायला पाहिजेत असं आमचं मत आहे. निवडणुका जरी असल्या तरी आपण महायुतीमध्ये आहोत हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पण तेच बोलले होते. मला वाटतं या गोष्टीचा विसर काही नेत्यांना पडतोय तो त्यांनी पडू देऊ नये असं आमचं मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.